राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांची विधान परिषदेच्या आमदारपदी नियुक्ती झाल्यानंतर आज प्रथमच त्यांचं अमरावती शहरामध्ये स्वागत झालेलं आहे। आपण बघू शकतो अमरावतीच्या रेल्वे स्थानकावर नुकतंच त्यांचं स्वागत झालेलं आहे आणि हजारोच्या संख्येने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून संजय खोडके जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये आहेत, अजित पवारांचे ते निकटवर्तीय मानले जातात आणि नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि बिनविरोध जो आहे तो त्यांचा विजय झालेला आहे, निवड झालेली आहे। त्यानंतर आज पहिल्यांदा ते अमरावतीमध्ये आलेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत, पुष्पगुच्छ येऊन कार्यकर्ते येत आहेत। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटणारा नेता म्हणून संजय खोडकेची ओळख आहे आणि आज स्वागतासाठी मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहेत। आपल्या सोबत संजय खोडके आहेत। भाऊ, खूप खूप अभिनंदन। काय सांगणार? आपल्या सोबत संजय खोडके आहेत। सर काय सांगणार? मोठी गर्दी झालेली आहे कार्यकर्त्यांची। पायी जात या रेल्वे स्टेशन गाडीचं गरज आपल्या सोबत खोडके साहेब आहे। सर खूप खूप अभिनंदन। आज अमरावतीमध्ये प्रथम आगमन प्रीत्यर्थ जे सर्व कार्यकर्ते माझे जमलेले आहे, माझे पदाधिकारी सर्व वरिष्ठ, त्यांचा मी आभार मानतो। आणि पार्टीनी जी मला एक संधी उपलब्ध करून दिली, माननीय अजितदादा असो, प्रफुल्लभाई पटेल असो, तटकरे साहेब असो, भुजबळ साहेब असो आणि कार्यकर्त्याचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता या पार्टीचा, ज्याच्या रक्तामुळं आज मला हा दिवस पाहायला मिळाला, त्यांचं मी सर्वांचा आभार मानतो। आणि ही जी संधी उपलब्ध करून दिली या संधीचं मी माझ्या अमरावतीच्या जनतेचं, विदर्भाच्या जनतेचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग विकासासाठी आणि सामाजिक आणि त्यांचं आर्थिक उन्नती होण्यासाठी विधानसभेमध्ये प्रश्न उच्चारून आणि त्यानंतर विधानसभेमध्ये जे काही मला माझा 35 वर्षाचा अनुभव आहे त्याचा उपयोग या विकासासाठी मी चांगल्या पद्धतीने करेल, एवढंच आजच्या विकास कामात पडद्यामागे भूमिका निभावणारे संजय खोडके आता थेट ग्राउंड लेवलवर जाऊन काम करणार। थेट ग्राउंड लेवलवर जाऊन आता काम करणार आहेत। अनुभव एवढ्या वर्षाच्या तुम्हाला राजकारणातला आहे आणि सोबतच विकास कामात। मी ग्राउंड लेवलवर पहिलेपासून काम करत आलो। कधीच मी स्टेजवर तुम्ही पाहिलं असेल की मी 15, 20, 25 वर्ष कधीही कोणत्या स्टेज शेअर केलेला नाही, परंतु आता जे काही विकासाचं धोरण आहे त्या विकासाच्या धोरणासंदर्भात माननीय अजितदादा आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सोबत महायुतीचा सर्व नेत्यांचं सोबत पुढे जाऊन या विदर्भाच्या विकासासाठी जे जे करता येणार आहे ते मी करणार आहे। अमरावतीचा विकास 100% चांगल्या पद्धतीनं होईल। रचनात्मक कार्य करण्याचं मला पहिल्यापासून आवड आहे आणि ते रचनात्मक या अमरावती जिल्ह्याचे जे काही प्रश्न आहे, विदर्भाचे जे काही प्रश्न आहे, राज्याचे जे प्रश्न आहे ते विधानसभेमध्ये मांडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल। शेवटला प्रश्न, विदर्भामध्ये एकाच कुटुंबात एक खासदार एक आमदार पाहिलेले आहेत, 2 परिवार, परंतु एकाच परिवारात आज 2 आमदार आहेत। विकास कामासाठी कसा उपयोग? प्रश्न विधानसभेमध्ये निवडून आलेल्या आमदार सुलभा खोडके त्यांची 3री टर्म आहे, परंतु माझं व्यक्तिगत जो संपर्क किंवा माझा जो 35 वर्षाचा त्याग आहे आणि निष्ठा आहे, त्या निष्ठेचं मला माझ्या नेत्यांनी, अजितदादा असतील, सर्व लोकांनी मला माझ्या निष्ठेचं फळ दिलेलं आहे आणि त्याचा चांगला उपयोग मी या विकासासाठी करून घेईल, एवढंच या निमित्तानं बोलतो। खूप खूप अभिनंदन। हे होते संजय खोडके। आपण बघू शकतो मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलेले आहेत। पक्षाने जी काही संधी दिली ते संधीचं सोनं विकास कामासाठी करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।